नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज अळूच्या पानापासून न तेलकट होणारे पदार्थ बनवणार आहे आणि ही पदार्थ मी तव्यावर फ्राय करणार आहे. फक्त तव्यावर भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून. तर चला कसं बनवायचं ती बनवूया. तर इथं मी एक पेंडी अळूची घेतली आहे. स्वच्छ धुतलं आहे पानं आणि एका कापडावरती पानं सुकण्यासाठी ठेवलं आहे पाणी. तर ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कापडाने. यावरच्या शिरा काढायच्या आहेत सर्व. आतल्या शिरा काढून घ्यायच्या आहेत मोठ्या, नाहीतर चरचर लागेल जास्त. असे काप करून घ्यायचे आहेत ह्या पानाचे. चौकोनी त्रिकोणी आकाराचे काप केला आहे मी. जसा आकार बसते तसं कट केला आहे. हे शिरा काढल्यामुळे चरचर करणार नाहीत. तर मी तर सर्व पानं स्वच्छ कट करून घेतला आहे धुवून. तर इथं बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. यातच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा. तिखटानुसार टाकू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जिरा पावडर टाकायचं आहे थोडंसं. ओवा टाकला आहे अर्धा चमचा. थोडीशी हळद टाकायचं आहे. लागल तसं पाणी घालून ह्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात. अजिबात गोळे होऊ द्यायचं नाही. भजी करायला कसं पीठ बनवता आपण तसं बनवायचं आहे याला पण. हे पण पीठ पीठ मिक्स करून झालं आहे बघा. याला एक 5-6 मिनिट ठेवायचं आहे बाजूला, म्हणजे भिजवण्यासाठी. तर इथं आपलं पीठ भिजलं आहे छान. गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. यात सर्वीकडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आळूचे पानं पिठामध्ये टाकून सर्वीकडं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि हे तव्यावर टाकायचं आहे, म्हणजे जास्त तेलकट होणार नाहीत हे पानं आणि तेल पण लागणार नाही जास्त. अगदी थोड्या तेलामध्ये हे फ्राय होणारे आहेत. सर्व पानं मी टाकून घेतलं आहे. पलटून घ्यायचं आहे. सर्व बाजूनं तेल टाकून घेतलं आहे. एक 3-4 मिनिटात हे पानं आपल्याला फ्राय होतील. अजून वरनं तेल टाकायचं आहे थोडंसं.
मूतखड्यासाठी तर खूप चांगलं आहे हे आळूचे पानं. अशी रेसिपी कधी बनवून बघा. चपातीसोबत खूप छान लागेल हे. गरम चपातीसोबत हे खाल्लं तर गरम गरम छान लागेल. मी आता काढून घेत आहे ह्याला. छान भाजले आहेत. आता मी ही सर्व बाकीची पण करून घेणार आहे. मोठ्या तव्यामध्ये केलं लवकर होतं हे सर्व, म्हणून मी लोखंडी तवा घेतला आहे इथं. तर इथं सर्व भाजून घेतलं आहे मी फ्राय करून तव्यावरती आळूचे पानं. तर इथं खूप छान झाले आहेत. असं नक्की करून बघा कमी तेलामध्ये. आणि जास्त कुणाला तेलकट खायचं नसेल तर अशी रेसिपी बनवा आळूच्या पानाची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.